करेज आहे मला. म्हणजे आता तुम्ही मला जर सांगितलं की इथल्या 5 वस्तू उचलणं शक्य नाही, तर आय विल टेक इट ॲज अ चॅलेंज अँड आय विल डू इट. हे माझा स्वभाव आहे. मी पहिल्यांदा जेव्हा साप निघाला, मी डिव्हिजनल कमिशनर असताना, तर एक रसल व्हायपर घोनस जातीचा साप होता. माझा अभ्यास आहे बरंच. हा फार डेंजरस साप असतो. ते म्हणजे पिन काढलेला बॉम्ब आहे, लँडमाईन आहे ते. तर माझ्या शेतात 4 ते 5 वेळेला घोणस आम्हाला चावल अशी परिस्थिती. म्हणजे माझ्या माणसाने सांगितलं, साहेब तिथं घोणस आहे, मला दिसत नाही, एवढा मस्त कॅमोफ्लॅज आहे की तो दिसतच नाही. आणि सडनली तो 7-7, 8-8 फुटापर्यंत जंप मारून बाईट करतो आणि पेनफुल डेथ असते, भयानक वेदना होतात वगैरे वगैरे. आम्ही कालच याला सांगत होतो, यांना सांगितलं की माझ्या पायाजवळ साधारण 20-1.5 वितीवर कोबरा होता. कोबराचा तब्येतीत बाईट झाला तर वाचायचा विषय नाही. तुम्ही शेतातून जाणार आणि त्या दवाखान्यात जाणार आणि त्यांचा मेळ बसेपर्यंत आणि ते अँटी स्नेक व्हेनम वॅक्सिन काढेपर्यंत तुमचा कार्यक्रम होता. मी तो पकडायला गेलो. मी पकडायला गेल्यावर 2दा माझ्या कैचीत अडकला तो आणि पळाला, आणि 3ऱ्यांदा मात्र त्यानं माझ्या अंगावर उडी घेतली. पण मी बऱ्यापैकी चपळ आहे म्हणून वाचलो. पण नंतर मी डिसाईड केलं आणि नंतर मी शेतात बरेच साप रेस्क्यू केले, नाग केले, रसल व्हायपर केले. आता काल माझ्या गड्याचा फोन आला, साहेब मोठा आहे. मी मला फोटो टाकल्यावर म्हणलं 10 महिने तिला हात लावू नका, म्हणलं तिला जाऊ दे. तर ते वेगळं फील्ड आहे, रिस्की आहे, खूप रिस्की आहे, पण थ्रिल आहे. करता काय त्यांचं, म्हणजे पकडल्यानंतर? आमचे लोक तर त्यांना माराच म्हणतात विषारी सापांना, पण मी जनरली त्यांची नजर चुकून मग सोडून देतो त्यांना. पण खूप धोका आहे, खूप धोका आहे. कमरे एवढाला गवत असतं आणि त्याच्यातून तुम्ही जाता. मी तर पायीच जायचो. त्या दिवशी योगायोगानं मी शूज घातले होते. मग काही आर्मीचे लोक जे काश्मीर वगैरेला जे मला थोडं चाहतात, त्यांनी मग मला शूज पाठवले, ते कवर्स पाठवले. कारण स्नेक बाईट हा फार डेंजरस फिनॉमेना आहे. इन्फेस्टेड स्नेक्स. नाग कमी झाले, त्याच्यानंतर रसल व्हायपर वाढले. रसल व्हायपर असं आहे की नाग जर इथं असला तर तुम्ही जवळ गेला तर ते पळून जातं चावू लागलं. रसल व्हायपर तिथंच बसून जातं. हो, तुम्ही जवळ जा 1 फुटापर्यंत ते काहीच करणार नाही, आणि सटक्कन स्प्लिट ऑफ सेकंदमध्ये बाईट करतो. म्हणजे असे उदाहरण आहेत की रसल व्हायपरला असं बघताना लोकांच्या हेडला बाईट झाली. हो. आणि रसल व्हायपर, नाग हा एम्प्टी बाईट मारू शकतो, म्हणजे फडा मारतो पण एखाद्या वेळेस चावणार नाही. रसल व्हायपर्स बाईट इज अ बाईट टू किल. त्याला ते परड म्हणतात, घोणस म्हणतात. मी बरेचसे व्हिडिओ काढलेले आहेत मी पकडलेल्या सापांचे, एकदम डेंजरस. आणि मग त्याच्यात लोक काम करतात. तर मी पकडले. मग आता आमच्या लोकांची भीती थोडी कमी झाली. नाही तर आधी साधा साप दिसला तरी घाबरायचे, पण आता ते म्हणतात नाही हा आहे, त्याला जाऊ दे असं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.